इन्स्टॉलेशन मध्ये काय करावे आणि काय करू नये याची यादी तयार करा या प्रात्यक्षिकात आपले हार्दिक स्वागत आहे। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल काय करू शकतो आणि काय करू नये। टूल्स अँड इन्स्ट्रुमेंट्स और इक्विपमेंट रिक्वायर्ड, मल्टीमीटर, लाइन टेस्टर, इंसुलेटेड स्क्रूड्राइवर, डॉक्युमेंट्स अँड टेस्ट इक्विपमेंट्स। फॉर्म्युलेट डूज अँड डोंट्स। प्रत्येक स्टेज मध्ये डूज अँड डोंट्स ची लिस्ट। सोलार मॉड्यूल्स, एजेबी array junction box, CC charging controller, inverter or PCU power control unit, battery bank। सोलार फोटोवोल्टाइक प्लांटच्या सेफ हँडलिंग ची यादी ऑर्गनाइज करा। सोलार मॉड्यूल्स, डूज, मॉड्यूलची ग्लासची सरफेस दर 15 दिवसांनी पाणी आणि मऊ स्पंज किंवा कापड वापरून स्वच्छ करा। इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल कनेक्शन तपासा, ते स्वच्छ, सुरक्षित आणि नुकसानरहित आहेत याची वेळोवेळी खात्री करा। कोरोजन आहे का ते तपासा। क्रॅक, कट किंवा इतर नुकसान होण्यासाठी मॉड्यूलचा फ्रंट साइड तपासा। ग्लासच्या खाली जळत असल्याच्या एव्हिडन्ससाठी मॉड्यूल तपासा। डोंट, कोणतेही डिटर्जंट वापरू नका। मॉड्यूल कनेक्शन वेगळे करण्याचा प्रयत्न करू नका। कोणतेही अटॅच्ड नेमप्लेट किंवा घटक काढू नका। मॉड्यूलला पेंट किंवा चिटकवू नका। मॉड्यूलवर आर्टिफिशियली सूर्यप्रकाश केंद्रित करण्यासाठी मिरर किंवा इतर हार्डवेअर वापरू नका। उभे राहू नका किंवा मॉड्यूलवर पाऊल ठेवू नका। मॉड्यूलवर कोणतीही हेवी वस्तू ठेवू नका। पॅनेलवर पडणाऱ्या शॅडो टाळा। माउंटिंग स्ट्रक्चर मधून पॅनेल डिस्प्लेस करू नका। पीव्ही मॉड्यूल क्लीन करण्यासाठी प्रक्रिया तयार करा। पीव्ही सिस्टीमचे सामान्य ऑपरेशन स्वयंचलित बँड असल्यामुळे ग्राहकाच्या कोणत्याही हस्तक्षेपाची आवश्यकता नसते। तथापि त्याला स्वच्छ करण्यासाठी मूलभूत प्रक्रियेबद्दल माहिती असणे आवश्यक आहे। सिस्टीमच्या चांगल्या कामगिरीसाठी पीव्ही मॉड्यूल्स विविध परिस्थितीत जसे की पाऊस, फॉग आणि सनशाईन प्रणालीच्या कार्यक्षमतेमध्ये संभाव्य लक्षणीय फरकांबद्दल माहिती द्या। इलेक्ट्रिक शॉक संभाव्य क्षेत्रांबद्दल माहिती द्या। बॅटऱ्यांचे मेंटेनन्स आणि बॅटरी मॅनेजमेंट समाविष्ट करा। एनर्जी सेव्हिंग करण्याबद्दल शिक्षित करा। लोड मॅनेजमेंटची पद्धती सांगा। वारंवार इन्व्हर्टरच्या जागा स्वच्छ करण्याची पद्धत स्पष्ट करा। फ्यूज बदलण्याची पद्धत इन्क्लूड करा। ग्राहकाला काय शक्य आहे ते स्पष्ट करा। मेंटेनन्स टीमला कॉल करण्यासाठी ग्राहकाला कोणत्या परिस्थितीची आवश्यकता आहे हे स्पष्टपणे सांगा। एजेबी array junction box, डूज, या मॅन्युअलमध्ये दिलेल्या इन्स्टॉलेशन सूचनांनुसार योग्य इन्स्टॉलरद्वारे पीसीयू स्थापित करा। पीसीयू शी जोडण्यासाठी साइटवरील लोड आणि संबंधित वायरिंगचे प्लॅन आणि सिग्रिगेट करा। 2 पेक्षा जास्त स्त्रोत पीसीयू ला एनर्जाइज करू शकतात। सर्व्हिसिंग किंवा देखभाल करण्यापूर्वी सर्व स्त्रोत डी-एनर्जाइज्ड असल्याची खात्री करा। योग्य लॉकआउट और टॅगआउट प्रोसिजर वापरा। सोलार पीव्ही मॉड्यूलचे समान मेक आणि मॉडेल वापरा। भिन्न पॅनेल मिसळल्याने परफॉर्मन्स कमी होईल आणि पॉसिबल फेल्युअर येईल। बॅटरी बँकेसाठी समान मेक आणि मॉडेल, सेजेज, एम्पियर आवर रेटिंग, व्होल्टेज आणि ब्रँड वापरा। सर्व माउंटिंग अँकर स्क्रू व्यवस्थित घट्ट करा। प्रत्येक 6 महिन्यांनी सर्व विद्युत कनेक्शन स्क्रूचा घट्टपणा तपासा। वायरिंगसाठी योग्य आकाराच्या आणि प्रकाराच्या मानक इन्सुलेटेड वायर्स वापरा। लोकल वायरिंग कोडचे अनुसरण करा। सर्व कनेक्शन आणि वायरिंग पूर्ण केल्यानंतर आणि तपासल्यानंतर सोर्सेसला एनर्जाइज करा। इलेक्ट्रिकल टर्मिनलला जोडलेल्या केबल्सना मेकॅनिकल स्ट्रेस रिलीफ द्या। पीसीयूची नियमित मेंटेनन्स करा। क्वालिफाईड सर्व्हिस पर्सोनेलद्वारे कनेक्टरवर व्हेंटिलेशन आणि वायर टर्मिनेशनची इंटिग्रिटी तपासा। योग्य ग्राउंडिंगसाठी पीसीयू तपासा। स्थानिक आवश्यकता आणि नियमांचे पालन करण्याचे सुनिश्चित करा।
गरजेनुसार ऑपरेटिंग मोड आणि सेटिंग्ज समजून घ्या आणि सेटिंग्ज कस्टमाइज करा. गरजेनुसार इष्टतम ऑपरेशनसाठी ऑपरेटिंग मोड आणि सेटिंग्जचे रिव्ह्यू करा आणि खात्री करा. डोंट. फिजिकल नुकसान झाल्यास उपकरणे वापरू नका. पीसीयू मध्ये व्हेंटिलेशन ओपनिंग झाकून किंवा ब्लॉक करू नका. डायरेक्ट सनलाइट, डस्ट, इन्सेक्ट्स, पाऊस आणि मॉइश्चर यांच्या संपर्कात येण्याची शक्यता असलेले पीसीयू घराबाहेर स्थापित करू नका. फ्रोझन बॅटरी रिचार्ज करू नका. बॅटरीच्या व्हेंट प्लगमध्ये छेडछाड करू नका. विनिर्दिष्ट मर्यादेच्या खाली बॅटरी डीप डिस्चार्ज करू नका. सर्व्हिस लाईफ दरम्यान बॅटरीमध्ये टॅप करण्याची परवानगी देऊ नका. लीड ऍसिड बॅटरीच्या आसपास काम करू नका. सामान्य ऑपरेशन दरम्यान बॅटरी घातक वायू निर्माण करू शकतात. पीसीयू मधील सेटिंग न बदलता बॅटरीचा प्रकार फ्लड वरून दुसऱ्या प्रकारात बदलू नका. फ्लेमेबल पदार्थ असलेल्या कंपार्टमेंटमध्ये किंवा इग्निशन संरक्षित उपकरणे आवश्यक असलेल्या ठिकाणी स्थापित करू नका आणि किंवा ऑपरेट करू नका. लाईफ सपोर्ट सिस्टीम आणि मेडिकल उपकरणांच्या संबंधात पीसीयू वापरू नका. सीसी चार्जिंग कंट्रोलर. डूज. ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम व्होल्टेज 12 वोल्ट 24 वोल्ट ऑटो रिकग्निशन. ह्युमनाइज्ड एलसीडी डिस्प्ले आणि मॅन मशीन इंटरफेसचे डबल बटन ऑपरेशन. सेटअप आणि सुधारण्यासाठी टेक्निकल डेटा पूर्ण करा. हाय एफिशियन्सी इंटेलिजंट PWM 3 स्टेज चार्जिंग. लोड कंट्रोल मोड निवडला जाऊ शकतो. स्ट्रीट लाईटसाठी टाइमर फंक्शन रिसेट केले जाऊ शकते. रिलायबल ओव्हर व्होल्टेज प्रोटेक्शन, शॉर्ट सर्किट प्रोटेक्शन, ओव्हरलोड प्रोटेक्शन, ओव्हरचार्ज प्रोटेक्शन, ओव्हर डिस्चार्ज प्रोटेक्शन. ॲक्युरेट टेम्परेचर कॉम्पेन्सेशन. चार्जिंग आणि डिस्चार्जिंग व्होल्टेज ऑटोमॅटिकली दुरुस्त करणे. बॅटरीचे लाईफटाईम सुधारणे. गोलाकार उलट कनेक्ट केलेले संरक्षण. सोलार पॅनेल, बॅटरी, सोलार चार्ज कंट्रोलर, पॉझिटिव्ह पोल हे सर्व एकत्र जोडलेले आहेत. सिरीज कंट्रोल सर्किटमध्ये नकारात्मक मॉस्फेट स्वीकारतात. खोलीत कंट्रोलर स्थापित करणे चांगले आहे. डोंट्स. बाहेर कंट्रोलर स्थापित केल्यास कृपया एन्व्हायरमेंट ड्राय ठेवा. डायरेक्ट सनलाइट टाळा. कंट्रोलर काम करण्याच्या प्रक्रियेत गरम असेल, कृपया एन्व्हायरमेंट व्हेंटिलेटेड ठेवा. फ्लेमेबल पदार्थांपासून दूर ठेवा. सोलार पॅनेलचे ओपन सर्किट व्होल्टेज खूप जास्त आहे, विशेषतः 24 वोल्ट सिस्टीम. कृपया काळजी घ्या. बॅटरीमध्ये ऍसिडिक इलेक्ट्रोलिसिस आहे. कृपया स्थापनेदरम्यान गॉगल घाला. तुम्ही चुकून इलेक्ट्रोलिसिसच्या संपर्कात आल्यास कृपया पाण्याने स्वच्छ धुवा. बॅटरीमध्ये प्रचंड शक्ती आहे. कोणत्याही कंडक्टरला बॅटरीच्या सकारात्मक आणि नकारात्मक पोलवर शॉर्ट सर्किट करण्यास मनाई करा. बॅटरी आणि कंट्रोलरमध्ये फ्यूज जोडण्यासाठी सुचवा. स्लो मोशन प्रकार. फ्यूजचा ऍक्शन प्रवाह नियंत्रकाच्या 1.5 पट रेट केलेला प्रवाह असावा. इन्व्हर्टर और पीसीयू पॉवर कंट्रोल युनिट. डूज. खोली योग्यरित्या व्हेंटिलेटेड ठेवा. साप्ताहिक प्रदर्शन आणि इंडिकेशन द्वारे कार्यक्षमता तपासा. इन्व्हर्टर सरफेस वीकली स्वच्छ करा. सर्व कनेक्शन योग्यरित्या घट्ट झाले आहेत ते तपासा. डोंट्स. कोणतीही अटॅच्ड नेमप्लेट किंवा कॉम्पोनंट काढू नका. पीसीयू कव्हर स्वच्छ करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी उघडू नका. स्वतःहून इलेक्ट्रिकल कनेक्शन बदलू नका. पीसीयूवर पाणी ड्रिप किंवा स्प्लॅश होऊ देऊ नका. बॅटरी बँक. द ॲम्बियन्स. सराउंडिंग परिसर मॉइश्चर मुक्त असल्याची खात्री करा. बॅटरी रूम योग्यरित्या व्हेंटिलेटेड आणि स्वच्छ असल्याची खात्री करा. डूज. वीकली बेसिस. आठवड्यातून एकदा बॅटरीची वरची सरफेस आणि टर्मिनल्स स्वच्छ करा. बॅटरी सर्व्हिसिंग कालावधी दरम्यान 4 महिन्यातून एकदा डिस्टिल्ड वॉटर लेवल तपासा आणि आवश्यक असल्यास गाईडलाईन तत्वांनुसार रिफिल करा. बॅटरी जास्त भरली जाऊ नये. जास्तीत जास्त इलेक्ट्रोलाइट पातळी व्हेंट वेल ट्यूबच्या खाली अंदाजे 1/4 ते
ते हाफ असते, जी बॅटरीमध्ये खाली पसरते. क्रॅक किंवा ओव्हरफ्लोमुळे डिस्टिल्ड वॉटर लीक आहे का ते तपासा. टर्मिनल आणि कनेक्शनवर गंज आहे का ते तपासा. बॅटरी टर्मिनल सेफ्टी कॅप्स व्यवस्थित बसवल्या आहेत ते तपासा. प्रत्येक वेळी तुम्ही बॅटरी हाताळल्यानंतर तुमचे हात पूर्णपणे स्वच्छ करा. आवश्यक असल्यास टर्मिनल्सवर पेट्रोलियम जेली लावा. डोंट एकाच वेळी दोन्ही बॅटरी टर्मिनल्सना तुमच्या उघड्या हातांनी स्पर्श करू नका. शॉक टाळण्यासाठी बॅटरी सोबत किंवा जवळ काम करताना घड्याळे आणि दागिने काढून टाका. उपकरणे किंवा इतर धातूच्या वस्तू कधीही बॅटरीवर आणि जवळ ठेवू नका. बॅटरी चार्जिंग भागात धूम्रपान करू नका, कारण बॅटरीमध्ये वापरलेले ऍसिड ज्वलनशील आहे. बॅटरी चार्जिंग भागात उघड्या ज्वाला आणि ठिणग्या रोखा. सेल्को प्रतिनिधींशिवाय कोणालाही त्याचे कोणतेही भाग बदलण्याची परवानगी देऊ नका. संक्षेप: या प्रात्यक्षिकात आपण शिकलो काय करू शकतो आणि काय करू नये. आशा आहे की तुम्हाला या प्रात्यक्षिकेतील सर्व संकल्पना समजल्या असतील. भेटूया पुढील प्रात्यक्षिकात एका नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.